राज्यात अस्वच्छता, किळस आणि संतापदायक घटना घडतात। संभाजीनगरात कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात, तर नालासोपारात हॉटेलमध्ये शिजवलेल्या भातावर उंदरांचा ताव मारताना पाहायला मिळालं। खाण्याच्या पदार्थांबाबत कमालीचा निष्काळजीपणा या दोन्ही घटनांमधून समोर येतोय। तर कचोरीमध्ये डझनभर उंदरांचा ही विष्ठा आढळून आली, तर शिजवलेल्या भातावर उंदरांनी ताव मारल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे एफडीए कडून राज्याच्या विविध भागात कारवाया केल्या जात आहेत, मात्र यातच संभाजीनगरातून या दोन धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत। तर कचोरीमध्ये डझनभर उंदरांच्या लेंड्या आढळल्या। वैजापूर शहरातला हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे। खाद्यपदार्थांमध्ये अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा दिसून येतोय। संभाजीनगरातील वैजापूर शहरात यामुळे संतापाची लाट पसरली आहे। एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून 5 कचोऱ्या खरेदी केल्या, मात्र घरी जाऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला। खरेदी केलेल्या सर्व म्हणजे 5ही कचोऱ्यांमध्ये उंदराच्या लेंड्या मिसळलेल्या स्थितीत आढळून आल्या। धक्कादायक म्हणजे मुलांनी 2 कचोरी खाल्ल्या असल्याचा आरोपही ग्राहकाने केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आता या कचोरी चालकाच्या मालकावर एफडीए कडून काही कारवाई करण्यात येते का? नक्कीच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामधील संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। या ठिकाणाहून एका कचोरी सेंटरवरून एका ग्राहकाने 5 कचोरी जी आहे ती खरेदी केली होती। त्यानंतर घरी गेल्यावरती आपल्या मुलांना त्या खाण्यासाठी दिल्या, मात्र त्यातील 2 कचोऱ्या ज्या आहेत त्या मुलांनी खाल्ल्या। मात्र पालकांनी जेव्हा ही कचोरी फोडली तेव्हा त्या कचोरीमध्ये उंदरांच्या विष्ठा ज्या आहेत त्या आढळून आल्याच्या पाहायला मिळालं। एक नव्हे तर 5ही कचोरीमध्ये असल्याचा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला होता। त्यामुळे त्या संबंधित कचोरी सेंटरवरती या पालकांनी जाऊन जबाब देखील विचारला आहे, मात्र त्या मालकाने उडवाउडीची उत्तरं जी आहे ते दिल्याची माहिती समोर आलेली आहे। आज एफडीएचे अधिकारी या मिठाई सेंटरवरती काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण एकीकडे जर बघितलं तर भेसळयुक्त जे आहे त्या बंदी करण्यासाठी अन्न प्रशासन विभाग सतर्कता बाळगत असल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे थेट अशा उंदराच्या विष्ठा असणाऱ्या घाणेरड्या अस्वच्छता असणारे जे सेंटर आहेत ते देखील सुरू असल्याचे यामधून समोर येत आहे। अतिशय हा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता हे समोर आलेला आहे। निश्चित विजय, त्यामुळे एकंदरीतच या हॉटेल चालकावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हॉटेलमधील शिजवलेल्या भातावर उंदरानं चांगलाच ताव मारलाय। नालासोपारा वाकणपाडा परिसरातली ही संतापजनक घटना आहे। भातावर चक्क उंदीर ताव मारतानाचं दृश्य कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आलंय। हॉटेलमधील अस्वच्छतेचा प्रकार पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। एफडीए किंवा स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे नालासोपारातला हा प्रकार आपण पाहतोय। नालासोपारामध्ये हॉटेलमधील शिजवलेल्या भातावर उंदरानं ताव मारलेला आहे। नालासोपारा वाकणपाडा परिसरातली ही संतापजनक घटना आहे। भातावर चक्क उंदीर ताव मारतानाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेलं आहे। तर हॉटेलमधील अस्वच्छतेचा प्रकार पाहून नागरिकांनी या सगळ्या प्रकारावरून संताप व्यक्त केलेला आहे। एफडीए किंवा स्थानिक प्रशासन आता या हॉटेल चालकावरती कारवाई करतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकीकडे एफडीएच्या कारवाया जरी होत असल्या तरी दुसरीकडे मात्र अजूनही काही हॉटेल चालकांकडून अशा पद्धतीनं अस्वच्छतेचं जेवण विक्री केलं जात असल्याचं, अन्न विक्री केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। तर अस्वच्छतेचा हा प्रकार बघून नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केलेला आहे।